हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे चिकन सुक्का। आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण चिकन सुक्काच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। मी सुक्का चिकन बनवण्यासाठी 250 ग्रॅम चिकन घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। थोडी हळद, आलं लसूण, मीठ टाकून जिरं, हळद घेतलेली आहे। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तेजपान घेतलेला आहे। एक मोठा कांदा लांब चिरून घेतलेला आहे। आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। एक चमचा छोटा काळा मसाला म्हणजे गरम मसाला घेतलेला आहे। तिखट घेतलेला आहे। किचन किंग मसाला घेतलेला आहे। मीठ घेतलेला आहे। तेल घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे। पॅन ठेवलेला आहे मी इथे गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे, साधारण 3 मोठे चमचे। तेल थोडं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेजपान आणि जिरं टाकणार आहे। आणि तेजपानला थोडं तडतडू द्यायचं आहे आणि जिरं पण थोडंसं तेलामध्ये तडतडल्यानंतर थोडं होऊ द्यायचं आहे। या दोघी गोष्टी तेलामध्ये व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत, जो मी लांब चिरून घेतलेला आहे। आणि याला थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत, साधारण 2 ते 3 मिनिटं। म्हणजे कांदा नरम होईपर्यंत आपल्याला, पूर्णपणे नाही, आपल्याला थोडाच नरम होण्यासाठी याच्यात ठेवायचा आहे। आता ते थोडा नरम झालेला आहे कांदा, तर आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत आणि ह्या दोघी गोष्टीला आपण साधारण 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। आलं लसूण टाकायचं आहे, जी पेस्ट करून घेतलेली आहे आपण आलं लसणाची ती। आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि झाकण लावून आपण त्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत, ह्या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणाला। आता हे व्यवस्थित झालेलं आहे शिजून। टोमॅटो आणि कांदा दोघी थोडेसे नरम झालेले आहेत। साधारण 4-5 मिनिटं लागतात त्याला शिजायला, मीडियम गॅसवरती। तर आता आपण त्याच्यात जे मसाले आहेत ते सगळे टाकणार आहोत। म्हणजे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, जो गरम मसाला घेतलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे। किचन किंग मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही तर फक्त तिखट आणि तेच टाकू शकता, दुसरा गरम मसाला। थोडी हळद टाकायची आहे। आणि हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत। आणि आता जे आपण चिकन घेतलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत। म्हणजे सगळे मसाले, कांदा, टोमॅटो वगैरे सगळे एकत्र व्यवस्थित होऊन जाईल। त्याच्यात मीठ टाकायचं आहे, मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण की चिकन शिजवताना पण आपण त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून परत घ्यायचं आहे मीठ टाकून। आणि साधारण अर्धा कप आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत, म्हणजे सगळे ते मसाले एकजीव होण्यासाठी। आपल्याला जास्ती वेळ याला शिजवायचं नाहीये, कारण की चिकन शिजलेलंच आहे आणि कांदा टोमॅटो पण आपण शिजवून ठेवलेले आहे। तर आता साधारण 3-4 मिनिटं आपल्याला झाकण लावून बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करायचं आहे।